दिगंत स्वराज फाउंडेशनतर्फे 29 मे ते 1 जून 2026 या कालावधीत वारघडपाडा डॅमजवळील उपजीविका केंद्र येथे आयोजित करण्यात आलेल्या स्वराज स्पोर्ट्स कॅम्पची उत्साहात सांगता झाली. कबड्डी, धनुर्विद्या आणि बुद्धिबळ या खेळांचे राष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षकांकडून विद्यार्थ्यांना विनामूल्य प्रशिक्षण देण्यात आले. 4 दिवस चाललेल्या या कॅम्पमध्ये मोखाडा तालुक्यातील शेकडो विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. प्रशिक्षकांनी विद्यार्थ्यांना खेळातील तांत्रिक कौशल्यांसह शिस्त, एकाग्रता आणि आत्मविश्वास यांचेही मार्गदर्शन केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दररोज क्रीडा प्रशिक्षण मिळावे आणि त्यांच्या सुप्त गुणांना व्यासपीठ मिळावे या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला. दिगंत स्वराज फाउंडेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रद्धा शृंगारपुरे यांच्या संकल्पनेतून आणि विशेष प्रयत्नातून हा उपक्रम साकार झाला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याचा त्यांचा हेतू या कॅम्पच्या माध्यमातून यशस्वीपणे पूर्ण झाला. संस्थेचे संचालक ॲडव्होकेट राहुल तिवरेकर यांचेही या उपक्रमासाठी विशेष सहकार्य लाभले. समारोप कार्यक्रमास इंटरनॅशनल जम्पिंग रोप खेळाडू भावेश कोरडा, राज्यस्तरीय कुस्तीपटू दर्शना निखडे, राष्ट्रीय धावपटू सूरज मासी तसेच राज्यस्तरीय फोटोग्राफर अमित भवारी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. मान्यवरांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत आपल्या यशाचा प्रवास आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभव सांगून त्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. यावेळी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे व बक्षिसांचे वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या उत्साहपूर्ण प्रतिसादामुळे हा उपक्रम यशस्वी ठरला असून ग्रामीण भागातील क्रीडा विकासाला नवी दिशा देणारा ठरत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. प्रतिनिधी प्रवीण कदम, प्रबंधभूमी न्यूज.